नमस्कार. आत्मा मालिक, कसे आहात तुम्ही सर्व? तुमचे सर्वांचे आपल्या उज्ज्वला लाईफस्टाईल अँड ब्युटी या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. बहरलेली फुले तुम्हा सर्वांना सुगंध देवो, परमेश्वर तुम्हाला सुखात ठेवो, अशी मी माझ्या सद्गुरूंच्या चरणी अगदी मनापासून प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तब्येत ठीक नसल्यामुळे माझे व्हिडिओ तुम्हाला आले नाही आणि अजून पण 4-5 दिवस काही कारणांमुळे माझे व्हिडिओ जर तुम्हाला आले नाही तर सर्वांनी समजून घ्या. त्यानंतर आपले रेसिपीचे चॅनल म्हणजे उज्ज्वला होमस्टाईल कुकिंग या चॅनलवरती पण आपले रेग्युलर व्हिडिओ येतील आणि उज्ज्वला लाईफस्टाईल अँड ब्युटी या आपल्या चॅनलवरती पण रेग्युलर व्हिडिओ येतील आणि आपले व्हिडिओ बघण्यास विसरू नका. ज्या ताईंनी मला विचारले त्यांच्यासाठी मी सांगत आहे की आपल्या दोन्ही पण चॅनलवरचे व्हिडिओ हे चालू राहणार आहे. फक्त काही कारणामुळे माझे व्हिडिओ आले नाही, सर्वांनी मला समजून घ्या. तर चला, आज आहे श्रावण महिन्यातील शेवटचा म्हणजे 4था सोमवार. श्रावण महिन्यामध्ये आपण 4 सोमवार उपवास धरतो, भगवान शंकरांच्या मंदिरात जातो, दर्शन घेतो. जे 3 सोमवारमध्ये मंदिरात जाऊन दर्शन घेतले नाही त्यांनी या शेवटच्या सोमवारी तरी जाऊन मंदिरात जाऊन भगवान शंकरांचे दर्शन घ्यावे. मंदिरात शंकराच्या पिंडीवर 1 बेलपान, 5 किंवा 11, 21, 108 अशा प्रकारे तुम्ही बेलपान अर्पण करू शकतात. कारण बेलपान हे शंकराला आवडते आहे. गोकर्ण पण हे शंकराला खूप आवडते. धोत्रा पण शंकराला खूप आवडतो. सफेद फुले शंकराला आवडतात. त्यासाठी जे शंकराचे आवडते आहे ते शंकराला वाहावे. आणि आजची शिवामूठ ही जवस आहे. तर शंकराच्या पिंडीवर जी घरात आपली शंकराची पिंड आहे त्यावरती पंचामृताने स्नान घालावे आणि ओम नमः शिवाय स्नान घालताना ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करत स्नान घालावे. त्यानंतर शंकराची पिंड पुसून घ्यावी. ती एक पाट किंवा चौरंगावरती मांडावी. तिला भस्म लावावा, बेलपत्र अत्तर लावावे, बेलपत्र अर्पण करावे, फूल अर्पण करावे आणि संध्याकाळी गोड नैवेद्य पण दाखवावा. बेलपत्र अर्पण करताना बेलपान हे 3 पानाचे असावे, सुकलेले नको, अखंड बेलपान व्हावे. त्याचबरोबर आजची शिवामूठ जवस आहे तर जवस शिवामूठ शंकराच्या पिंडीवरती व्हावी आणि भगवान शंकरांचे आज नामस्मरण करावे. कारण भगवान शंकर हे भोळे शंकर आहेत. ते भक्ताला लवकर प्रसन्न होतात. म्हणजे शिवलेल्या अमृतचा 11वा अध्याय वाचण्यास आज कोणीही विसरू नये. शिवस्तुती तरी वाचावी आणि सकाळी आणि संध्याकाळी भगवान शंकरांची आरती अवश्य करावी. 1 माळ तरी ओम नमः शिवाय या मंत्राचा रुद्राक्षाच्या माळेवर जप करावा आणि संध्याकाळी भगवान शंकरांना गोड नैवेद्य दाखवावा. अशा प्रकारे तुम्ही भगवान शंकरांची आज पूजा करा आणि होता होईल तेवढे भगवान शंकरांचे नामस्मरण करा. कारण नामस्मरणात जेवढी ताकद आहे तेवढी ताकद कशातच नाही. अशा प्रकारे भगवान शंकरांची आजच्या सोमवारी भक्ती करा आणि जी भक्ती कराल ती मनापासून करा. एवढेच मी आजच्या व्हिडिओतून तुम्हाला सांगू इच्छिते. व्हिडिओ जर आवडला तर जास्तीत जास्त लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू छानसे व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना आत्मा मालिक.